प्रकरण 16. ऑक्टोबर महिना सुरू झाला होता. बर्चची झाडे सोनसळी रंगाने माखून गेली होती. मेपलची पानांवर किरमिजी रंग चढला होता. चेरी गडद लाल आणि काळपट हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा मिरवत होती. ॲनी निसर्गाच्या विलोभनीय दर्शनाने हरखून गेली होती. शनिवारच्या सुंदर सकाळी ॲनी बागेतील झाडांच्या छोट्या ढाळा घरात शोभेसाठी ठेवायला घेऊन आली. अर्थातच मारेलाने तिला त्याबद्दल हटकले. तिच्या पाना फुलांच्या हौसेखातर सर्व खोलीतील शिस्त विस्कटली जाते असे तिचे म्हणणे होते. शिवाय वाटेवर पायऱ्यांवर पडणारा कचरा ॲनीच्या ध्यानामनात पण येत नसे. त्या दिवशी दुपारी मारिलाला महिला मंडळाच्या मीटिंगला जायचे होते, म्हणून ॲनीला बजावून सांगितले की तिला यायला उशीर होईल, तेव्हा तिने मॅथ्यू आणि जेरीचे रात्रीचे जेवण उरकून घ्यावे आणि संध्याकाळचा चहा वेळेवर बनवायला घ्यावा. मागल्या वेळेसारखे चहासाठी टेबलावर बसेपर्यंत चहा करण्याचे विसरून जाऊ नये. ॲनीने ओशाळून कबुली दिली की त्यावेळी वेगळ्याच विचारात गढून गेली होती. त्यावेळी व्हायलेट व्हॅलीचे नाव नक्की ठरवायचे होते. शिवाय मॅथ्यूना जी परिकथा ऐकायची होती तिचा शेवट विसरला होता. तो स्वतःच्या कल्पनेने पूर्ण करायचा होता. त्यामुळे चहा करायला ठेवायचे विसरून गेले. पण आज असे होणार नाही असे आश्वासन तिने मारिलाला दिले. त्यावर मारिला म्हणाली की मॅथ्यूची काय मध्यरात्रीसुद्धा जेवणाची तयारी असेल, पण तू थोडे वेळेचे भान ठेव आणि हवे तर डायनाला चहासाठी बोलवू शकतेस. तुला सोबत पण होईल आणि खेळायला पण मिळेल. ॲनी भलतीच खुश झाली. तिने गुलाबी कळ्यांचे डिझाईन असलेला उंची टी सेट काढण्यासाठी परवानगी मागितली. अगदी खास पाहुण्यांसाठी राखून ठेवण्यात आलेला टी सेट काढण्यासाठी अर्थात मारिलाने नकार दिला आणि जुनाच टी सेट वापरायला सांगितला. पिवळ्या बरणीतील चेरीचा मुरंबा, फ्रूट केक, कुकीज चहाबरोबर खाण्याची आणि घरातल्या घरात पत्ते पण खेळण्याची सूचना केली. ॲनीने डायनाबरोबर दिवाणखाण्यात बसायचे की बैठकीच्या खोलीत याविषयी मारिलाला विचारले. तेव्हा मारिलाने सांगितले, तुम्ही बैठकीच्या खोलीत बसा, तिथे रास्पबेरीच्या सरबताची अर्धी बाटली शिल्लक आहे, त्यातील सरबत घेतले तरीही चालेल. मॅथ्यू बटाटे आणायला जाणार असल्याने त्याला चहाला यायला थोडा उशीर होईल. ॲनी लगेच तयार होऊन डायनाला चहा पार्टीसाठी आमंत्रण करायला गेली. मारिला मीटिंगसाठी बाहेर पडल्यावर थोड्याच वेळात डायना ग्रीन गेबल्समध्ये आली. नेहमीच्या सवयीप्रमाणे ती दार न वाजवता किचनमध्ये पळाली नाही. आज ती ग्रीन गेबल्सची सन्माननीय पाहुणी होती. ॲनीने गंभीरपणे दार उघडले. जणू काही प्रथमच भेटत असल्याप्रमाणे दोघींनी हस्तांदोलन केले. ॲनीच्या खोलीत टोपी वगैरे काढून डायना बैठकीच्या खोलीत थोडीशी अवघडून बसली. 5-1 मिनिटांनी ॲनीने डायनाकडे तिच्या आईची खुशाली विचारली. सकाळी त्यांना सफरचंदाच्या बागेत तिने फळे काढताना पाहिले होते, पण शिष्टाचाराला धरून असे विचारणे अपेक्षित होते. डायनाने आई खुशाल असून चौकशीबद्दल धन्यवाद व्यक्त केले आणि मिस्टर मॅथ्यू बटाटे आणायला गेल्याच्या संदर्भात चौकशी केली. दोघींनी एकमेकांना त्यांच्या मळ्यातील भाजीपाला, शेतातील पिके आणि बागेतील फळांची चौकशी करून माहिती दिली. सफरचंदाचे नाव निघताच ॲनी प्रौढपणाचे सोंग विसरून पटकन उडी मारून उठली आणि डायनाला घेऊन फळबागेतील फळे काढावयास निघाली. ॲनी मारिलाच्या औदार्याला वाखाणत तिने चहासोबत द्यायच्या पदार्थांची माहिती देत होती. तसेच तिने रास्पबेरीचे सरबत ओळखण्यासाठी स्पेलिंगचे कोडे पण डायनाला घातले. फळबागेतील झाडांची फळे अगदी झाडाला येण्याएवढी जवळ होती. दुपारपर्यंत दोघी
बागेत खेळत, फुले तोडत, फळे खात खात गप्पा गोष्टी करत होत्या. डायना ॲनीला शाळेतील गमती जमती, रुसवे फुगवे, भांडणे या साऱ्यांची साद्यंत वृत्तांत कथन करत होती. सर्व मुले मुलींना ॲनाची गैरहजेरी विशेष करून जाणवत आहे हे सांगायला ती मुळीच विसरली नाही. शेवटी गिल्बर्ट ब्लीचचे नाव निघताच ॲनी पटकन उठली आणि डायनाला रास्पबेरीचे सरबत घेण्यासाठी घरात आग्रहाने बैठकीच्या खोलीत येण्याचे सुचवून आपण घाईघाईने पुढे निघाली. ॲनीने पॅन्ट्रीच्या दुसऱ्या शेल्फवर पाहिले, पण तेथे रास्पबेरीचे सरबताची बाटली नव्हती. मग वरच्या शेल्फवर तिला मिळालेली बाटली तिने ट्रेवर ठेवली आणि ट्रे आणि ग्लास टेबलावर ठेवला. डायनाला ती नम्रपणे म्हणाली, मला सफरचंद खाल्ल्यावर सरबत पिण्याची अजिबात इच्छा नाही. तुला हवे असेल तेवढे ओतून घेशील का? डायनाने ग्लासात सरबत ओतून घेतले आणि चवीचवीने प्यायला सुरुवात केली. ती ॲनीला म्हणाली, खूप छान रास्पबेरी सरबत आहे. रास्पबेरी सरबत इतके छान असते याची मला कल्पना नव्हती. तुला इतके आवडले याचा मला आनंद झालाय. मी पटकन जाऊन शेकोटीमधील विस्तव जरा हलवून येते. तुला हवे तेवढे ओतून घे, असे म्हणून ॲनी किचनमध्ये गेली. ॲनी परत आली तेव्हा तिचा दुसरा ग्लास संपला होता. तिसऱ्यासाठी ॲनीने विशेष आक्षेप घेतला नाही. डायना म्हणाली, मी आत्तापर्यंत प्यायलेले सर्वात छान सरबत आहे. मिसेस लिंड खूप बढाई मारतात, पण हे सरबत तिच्या सरबतापेक्षा खूप छान आहे आणि चव वेगळी आहे. ॲनीने परत एकदा मारिलाच्या सुगरणपणाची वाखाणणी केली. शिवाय मारिलाने आपल्याला स्वयंपाक शिकवण्याचा खटाटोप केला, पण फारसे काही साध्य न झाल्याची कबुली दिली. पाकशास्त्रात कल्पनाशक्तीला फारसा वाव नसतो. तिथे फक्त नियमानुसार काम करावे लागते याची तिला खंत वाटत होती. तिच्या विसरभोळेपणाने आणि धांदल गडबडीने मारिलाचा ओरडा खावा लागल्याची घटना तिने डायनाला सांगितली. तेवढ्यात डायना अडखळत उभी राहिली आणि डोक्याला हात धरून मटकन खाली बसली. डायना, डायना काय झाले? ॲनीने काळजीने विचारले. मी भयंकर आजारी आहे, ती जरा जड आवाजात म्हणाली. मी लगेच घरी जाते, मला घरी जावे लागेल. अगं, पण तू चहा घेतल्याशिवाय कशी काय जाऊ शकतेस? मी पटकन चहाचे बघते, ॲनी काकुळतीला येऊन म्हणाली. तुला नेमके काय होते? थोडा वेळ विश्रांती घे, मी फ्रूट केक आणि चेरीचा मुरंबा आणते. चहाला बोलवल्यावर चहा न घेता जाणे योग्य नाही. ॲनीचे समजावणे चालूच होते. मला चक्कर येत आहे, डायना म्हणाली आणि कशी बशी भेलकांडत घराकडे जाण्यासाठी निघाली. ॲनीच्या डोळ्यात निराशेने अश्रू उभे राहिले. बॅरींच्या घरापर्यंत डायनाला सोबत करून ॲनी ग्रीन गेबल्समध्ये परत येऊन रडू लागली. सरबताची बाटली परत पॅन्ट्रीमध्ये ठेवून मॅथ्यू आणि जेरीसाठी चहा तयार केला. तिचा सर्व उत्साह निघून गेला होता. दुसरा दिवस रविवारचा होता. सर्व दिवसभर पाऊस पडत होता. सोमवारी दुपारी मारिलाने तिला मिसेस लिंड यांच्याकडे एका कामासाठी पाठवले. थोड्याच वेळात ॲनी पळत पळत परत आली. तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते. सोफ्यावर बसली आणि आपला चेहरा खाली टेकवला. आता आणि काय झाले ॲनी? परत काही मिसेस लिंड यांच्याबरोबर काही आघळीक तर केलं नाहीस ना? मारिलाने शंका व्यक्त केली. ॲनी मात्र काहीच बोलली नाही. ॲन शर्ली, जेव्हा मी तुला प्रश्न विचारते तेव्हा मला उत्तर हवे असते. या क्षणी लगेच उठून बस
आणि मला सांग की तू कशासाठी रडत आहेस. ॲनी उठून बसले आणि सांगू लागले, आज मिसेस लिंड मिसेस बॅरी यांना भेटायला गेल्या. मिसेस बॅरीची अवस्था अत्यंत वाईट होती. त्यांनी मिसेस लिंडना असे सांगितले की मी डायनाला बेहोश होईपर्यंत मद्य पाजले आणि अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत घरी पाठवले. त्या म्हणाल्या, मी अत्यंत वाईट मुलगी आहे आणि त्या परत कधीही डायनाला माझ्याबरोबर खेळायला पाठवणार नाही. मारीला, मी नुकतीच एका दुःखातून बाहेर पडत असताना माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मारीला आश्चर्यचकित नजरेने पाहत होती. डायनाला मद्य पाजले? ॲनी, एकतर तू वेडी असशील किंवा मिसेस बॅरींना वेड लागले असेल. तू तिला नेमके काय प्यायला दिलेस? दुसरे तिसरे काही नाही, रासबेरीचे सरबत दिले. मला नाही वाटत त्याने नशा चढत असेल. अगदी 3 मोठे ग्लास प्यायले, तरी नाही जसे डायनाने प्यायले होते. हे म्हणजे मिसेस थॉमसच्या नवऱ्यासारखं झालं. पण मी तिला मुद्दाम नशा करायला भाग पाडले नव्हते. नशा करायला भाग पडले? हा सगळा मूर्खपणा आहे, असे म्हणत मारीला बैठकीच्या खोलीतील पॅन्ट्रीकडे गेली. शेल्फवर जी बाटली होती ती 3 वर्षे जुनी घरगुती मनुकाची वाईन, कडक म्हणून ॲव्हनलीमध्ये प्रसिद्ध होती. त्याचवेळी मारीलाला आठवले की तिने रासबेरी सरबताची बाटली पॅन्ट्रीमध्ये ठेवली असल्याचे ॲनीला सांगितले होते. पण प्रत्यक्षात ती तिथे न ठेवता तळघरात ठेवली होती. मारीला ती बाटली घेऊन ॲनीजवळ गेली. तिचे तोंड उतरलेले होते. हे रासबेरीचे सरबत नसून ही मनुकाची वाईन आहे. माझी सांगण्यात चूक झाली. तुला पण फरक कसा काय समजला नाही? मारीलाने विचारले. मी कधीच चव पाहिली नाही. मला ते सरबत वाटले. तिला हवे होते तेवढे तिने स्वतः ओतून घेतले आणि मी तिला घेऊ दिले. तिला एकदम आजारी झाल्यासारखे वाटू लागले आणि मग मी तिला घरापर्यंत सोडून आले. मिसेस बॅरीने मिसेस लिंडला सांगितले की ती मद्यधुंद अवस्थेत होती. तिला काय होत आहे असं विचारल्यावर ती वेड्यासारखी हसत सुटली आणि मग जी ती झोपली ते उठायला दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होत आली. तिच्या आईला दारूचा वास आला. कालचा दिवस तिचे डोके दुखत होते. मिसेस बॅरी खूप रागावल्या. त्या आता माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत. मी हे जाणून बुजून केले असे त्यांना वाटते. त्याऐवजी त्यांनी डायनाला 3 ग्लास सरबत प्यायल्याबद्दल चांगली शिक्षा करायला हवी. जरी ते साधे रासबेरीचे सरबत असते तरी एवढे प्यायल्यावर त्रास झाला असता. लोकांना आता बोलायला एक चांगला विषय मिळाला. मला मनुकांपासून वाईन बनवल्याबद्दल बऱ्याच जणांनी नावे ठेवली होती. त्यात मिसेस बेरी पण होत्या. तेव्हा पाद्री महाशयांना पसंत पडली नव्हती म्हणून मी गेल्या 3 वर्षात परत बनवायला गेले नव्हते. मला आता रडायला येते. माझे नशीब माझ्यावरच उलटले. आता डायना आणि माझी मैत्री कायमची तुटली. आम्ही मैत्रीची आण घेतली तेव्हा क्षणभर अशी माझ्या मनात शंका डोकावली होती. असे म्हणून ॲनी परत रडू लागली. असे वेड्यासारखे काही करू नको. जेव्हा मिसेस बॅरीला खरी गोष्ट समजेल तेव्हा तिला तुझ्या यात काही दोष नाही याची खात्री पटेल. तिला आता तू जाणून बुजून केले असे वाटत आहे. संध्याकाळी तू स्वतः जाऊन त्यांचा गैरसमज दूर कर.
डायनाच्या आई भयंकर दुखावली गेली आहे. मला त्यांना भेटायचे धाडस होत नाही. त्यापेक्षा तुम्ही जाऊन त्यांच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या तर त्यांचा विश्वास बसेल. ॲनीने मारिलाला विनंती केली. ठीक आहे, मी जाऊन सांगते. सर्व ठीक होईल. तू जास्त रडत बसू नको. त्याप्रमाणे मारिला मिसेस बॅरीला भेटायला गेली. ॲनी तिच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मारिलाला पाहिल्यावर ॲनी समजून गेली की मारिलाच्या शिष्टाईचा काही उपयोग झाला नाही. मला मिसेस बॅरी माफ करणार नाहीत काय? ॲनीने विचारले. मिसेस बॅरी, खरंच आजवर मी पाहिलेल्या असमंजस लोकांपैकी सर्वात आडमुठी आणि हेकेखोर स्त्री आहे. मी त्यांना सांगितलं की ही गोष्ट नजरचुकीने घडली. त्यात तुझा काही दोष नाही, पण त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी मी बनवलेल्या वाईनच्या परिणामांबद्दल बोल लावला आणि 3 वर्षांपूर्वी मी मनुकाच्या वाईनचा कुणावर वाईट परिणाम होणार नाही असे म्हणाल्याची त्यांनी आठवण करून दिली. मी तिला अगदी स्पष्टपणे सांगितले की मनुका वाईन एका वेळी 3 मोठे ग्लास भरून पिणे हे योग्य नाही आणि जर एखाद्या लहान मुलाने असा अधाशीपणा केला असेल तर त्याला योग्य समज देऊन चांगलेच फटकारले पाहिजे. अस्वस्थपणे मारिला किचनमध्ये निघून गेली. बिचारी ॲनी दारातच उभी राहिली. तिने मनाशी निश्चय केला. संध्याकाळच्या गारठ्यात कोट टोपी न घालता तशी झरझर डायनाच्या घराकडे निघाली. भीत भीतच तिने दरवाजा ठोठावला. मिसेस बॅरींनी दार उघडले. दारात थंडीत कुडकुडत मोठ्या आशेने पाहत असलेली ॲनी दिसली. मिसेस बॅरींनी मख्ख चेहऱ्याने तिच्याकडे पाहिले. त्या एखाद्याच्या बाबतीत पूर्वग्रह दोषित नापसंती बाळगत असत. मनात राग ठेवून वरवर न दाखवता त्या आतल्या आत कुडत राहत. त्यामुळे तो दूर करणे कठीण होत असे. ॲनीविषयी त्यांचा ग्रह अगदी पक्का झाला होता. ॲनीने डायनाला निव्वळ द्वेषभावनेतून मद्यधुंद केले होते असा त्यांचा समज झाला होता. त्यामुळे तिला आपल्या मुलीपासून दूर ठेवणे हे त्या आपले कर्तव्य समजत होत्या. तुला काय पाहिजे? त्यांनी कडकपणे विचारले. ॲनीने त्यांचे पाय पकडले आणि म्हणाली, मिसेस बॅरी, मला प्लीज माफ करा. डायनाला मुद्दाम मद्य पाजून झिंगायला लावण्याचा माझा उद्देश नव्हता. मी असे कसे करू शकेन? आपण विचार करून पहा. अनाथ आश्रमातून दत्तक घेतलेली गरीब लहान मुलगी तिच्या जीवश्च कंठस्थ मैत्रिणीला हेतू परस्पर मद्य देईल का? मला ते रासबेरीचे सरबत आहे असे वाटले. प्लीज डायनाला माझ्याबरोबर खेळण्यासाठी मनाई करू नका. असे झाले तर माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल. अशा प्रकारच्या बोलण्याने मिसेस लिंड यांचे कठोर हृदय क्षणार्धात मृदू झाले. पण मिसेस बॅरींवर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्या अधिकच चिडल्या. त्यांना वाटले ॲनी मानभावीपणा करत आहे. तिचे मोठमोठे अवजड शब्द आणि नाट्यमय हावभाव त्यांना अधिकच संशयास्पद वाटले आणि ती त्यांची चेष्टा करत आहे असा त्यांचा समज झाला. म्हणून त्या अतिशय थंडपणे आणि क्रूरपणे म्हणाल्या, मला नाही वाटत की तू डायनाची मैत्रीण बनण्यासाठी योग्य आहेस. तू तुझ्या घरी गेलेली उत्तम आणि जरा नीट वागत जा. ॲनीचे ओठ थरथर कापत होते. तुम्ही मला डायनाला
फक्त एकदाच निरोप देण्यासाठी भेटून द्याल का? तिने विनंती केली. डायना तिच्या वडिलांसोबत कारमोडीला गेली आहे. मिसेस बॅरी आत जाऊन दरवाजा बंद करत म्हणाल्या. निराश ॲन शांतपणे ग्रीन गेबल्सकडे परत गेली. माझी शेवटची आशासुद्धा संपली. तिने मारिलाला सांगितले. मी डायनाच्या घरी जाऊन मिसेस बॅरींना भेटले. त्यांनी मला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. मारिला, मला वाटत नाही की त्या एक सुसंस्कृत स्त्री आहे म्हणून. आता मला देवाला प्रार्थना करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, आणि त्याचासुद्धा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही, कारण देवसुद्धा अशा दुराग्रही लोकांच्या बाबतीत फारसे काही करू शकणार नाही. ॲनी, तू अशा गोष्टी बोलू नकोस. मारिलाने ॲनीला दटावले, पण मनातून रासबेरी सरबत आणि मनुका वाईनचे अदलाबदल झाल्याचे तिला हसू येत होते, आणि याचे तिला नवलच वाटत होते. रात्री मारियाने मॅथ्यूला घडलेली गोष्ट सांगितली. तेव्हासुद्धा तिला हसू येत होते. पण जेव्हा झोपायला जाण्यापूर्वी ॲनीच्या खोलीत डोकावले, तेव्हा रडून रडून झोपी गेलेल्या ॲनीचा निरागस चेहरा पाहून तिचा जीव कळवळला. तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरून विस्कटलेले केस एकसारखे करून तिने खाली वाकून लाल झालेल्या गालाचे चुंबन घेतले. प्रकरण 17. दुसऱ्या दिवशी दुपारी ॲनी स्वयंपाकघराच्या खिडकीतून बाहेर वाकून डोकावत होती. अचानक तिला झऱ्याजवळ डायना उभी असलेली दिसली. अधिक निरखून पाहिल्यावर ती ग्रीन गेबल्सकडे पाहत कुणाला तरी हातवरे करून बोलावत असल्याचे ॲनीच्या लक्षात आले. क्षणार्धात ॲनी पळत पळत तिच्याकडे निघाली. तिच्या मनात आश्चर्य आणि भावपूर्ण डोळ्यात आशा भरून राहिली होती. पण जवळ जाताच डायनाचा उदास चेहरा पाहून ती आशा मावळली. तुझ्या आईने मला माफ केले नाही? ॲनीने विचारले. डायनाने नकारार्थी मान हलवली. नाही, तिने मला तुझ्याबरोबर खेळायला मनाई केली आहे. मी तिला सांगितले की यात तुझी काही चूक नाही, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. फक्त मला 10 मिनिटात तुझा निरोप घेऊन येण्यास सांगितले आहे. कायमचा निरोप घेण्यासाठी 10 मिनिटे अपुरी आहेत, ॲना रडत रडत म्हणाली. डायना, तुला भविष्यात कितीही प्रेमळ मित्र मिळाले तरीही तू मला कधीही विसरणार नाही, असे प्रामाणिकपणे वचन देशील का? नक्कीच, मी तुला वचन देते. पण मला कोणी जिवलग मैत्रीण मिळणार नाही, आणि मिळाली तरी मला नको आहे. मी तुझ्यावर जसे प्रेम केले तर इतर कोणावर प्रेम करू नाही शकणार, डायना रडत रडत म्हणाली. ओ डायना, तू माझ्यावर प्रेम करतेस? तिचा हात धरत ॲनी मोठ्याने म्हणाली. होय, नक्कीच मी तुझ्यावर प्रेम करते. तुला ते माहीत नव्हते का? नाही, मला वाटले मी फक्त तुला नक्कीच आवडत असेन, पण तू माझ्यावर प्रेम करशील अशी मला आशा नव्हती. आजतागायत कुणीही माझ्यावर प्रेम केले नाही. माझ्यावर कुणी प्रेम करत आहे ही जाणीवच किती विलक्षण आहे. हा प्रकाशाचा किरण आपल्या विभक्त झालेल्या मार्गावर कायमचा चमकत राहील. डायना, परत एकदा मला ऐकव. ॲनीच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते. डायना शांतपणे म्हणाली. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते ॲनी, आणि ते शाश्वत असेल याची मी तुला खात्री देते. मी सुद्धा तुझ्यावर कायम प्रेम करत असेन, इथून पुढच्या आयुष्यात.
तुझ्या आठवण ताऱ्यासारखी चमकत राहील. आपण एकत्र वाचलेल्या शेवटच्या गोष्टीत ते 2 मित्र असेच म्हणत होते. तुझ्या काळ्याभोर केसांची एक बट मला आठवण म्हणून दे ना. बट कापण्यासाठी कात्रीची जरुरी होती. सुदैवाने ॲनीच्या एप्रनमध्ये छोटी कात्री होती. तिने गंभीरपणे एक बट कापून घेतली आणि म्हणाली, माझ्या प्रिय मैत्रिणी, यापुढे आपण शेजारी असूनही एकमेकींना अनोळखी असू, पण माझे हृदय तुझ्याशी सदैव विश्वासू राहील. डायना निरोप घेऊन परत निघाली. तिची पाठमोरी आकृती नजरेत साठवून ॲना थांबून राहिली. आता सर्व संपले आहे, ॲनी मारिलाला सांगत होती. आता मला दुसरी कोणीही मैत्रीण असणार नाही. माझी अवस्था पूर्वीपेक्षा जास्त वाईट झाली आहे. आता माझ्याकडे पुस्तकाच्या कपाटातील केटी मॉरिस किंवा डोंगरातून प्रतिध्वनी उमटवणारी व्हायोलेटा नाही. आता मी एकटीच उरले आहे. डायनाने मला केसांची बट दिली आहे. मी ती एका छोट्याशा पिशवीत घालून गळ्यात घालणार आहे. मी मेल्यावर ती पिशवी माझ्याबरोबर कॉफिनमध्ये असेल याची खात्री करून घ्या, कारण मी फार काळ जगेन यावर माझा विश्वास नाही. कदाचित त्यावेळी मिसेस बॅरीला पश्चाताप होईल आणि मग डायनाला माझ्या अंत्यविधीला येऊ देईल. जोपर्यंत तू व्यवस्थितपणे बोलू शकतेस तोपर्यंत तुला दुःखाने मरणाची फारशी भीती नाही, मारीला सहानुभूतीपूर्वक म्हणाली. पुढच्या सोमवारी ॲनी वह्या पुस्तके घेऊन शाळेला जाण्यासाठी तयार होऊन मारिलाच्या समोर आली. मी परत शाळेत जाणार आहे. आता माझ्या आयुष्यात एवढीच एक गोष्ट उरली आहे. माझी प्रिय मैत्रीण तर माझ्यापासून हिरावून घेतली. आता निदान शाळेत तरी ती दृष्टीस पडेल आणि पूर्वीचे दिवस आठवून मनाला थोडी शांती लाभेल. ॲनीने लांबलचक प्रस्तावना केली. त्यापेक्षा तू अभ्यासावर जास्त लक्ष दिलेस ना तर त्याचा फायदा होईल. मला आशा आहे की परत इतरांच्या डोक्यावर पाटी फोडली जाणार नाही आणि चंबू गबाळे आवरून शाळा सोडून परत येणार नाही. शाळेत नीट वागत जा आणि शिक्षक काय सांगतात तिकडे लक्ष देत जा. मी आता एक आदर्श विद्यार्थिनी बनण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात त्यामध्ये जास्त गंमत नाही, पण मला आता उदास वाटत आहे. त्यामुळे माझे इस्ततः विखुरलेले जाणारे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित करेन. मात्र शाळेला जाताना आमच्या रोजच्या स्वप्न रस्त्याने बरच्या झाडाच्या सावलीतून एकटीला रडायला येईल. ॲनीचे शाळेत परत खुल्या मनाने स्वागत करण्यात आले, पण ॲनीची कल्पनाशक्ती, गायनातील आवाज, खेळामधला सहभाग, अगदी मधल्या सुट्टीतील मोठ्या आवाजात पुस्तके वाचण्याचा उपक्रम या सर्व गोष्टींमधला तिचा उत्साह कमी झाला होता. तिच्या वर्गातील मुलामुलींनी छोट्या छोट्या भेटवस्तू दिल्या. मधली सुट्टी संपल्यानंतर तिच्या डेस्कवर स्ट्रॉबेरी सफरचंद ठेवलेले दिसले. ॲनीने स्ट्रॉबेरी सफरचंद खायला म्हणून हातात घेतले आणि तिला आठवले की या प्रकारची सफरचंद फक्त लेक ऑफ शायनिंग वॉटरच्या पलीकडे असलेल्या मिस्टर ब्लीथ यांच्या जुन्या बागेतील झाडांना लागतात. ॲनीने जणू काही हातात जळता निखारा असल्यासारखे पटकन स्ट्रॉबेरी सफरचंद खाली ठेवले आणि हात रुमालाला पुसले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते सफरचंद तिच्या डेस्कवर पडून होते. सकाळी शाळा झाडणाऱ्या मुलाने ते आनंदाने उचलले.
ॲनीला शाळेत परत येण्याच्या आपल्या निर्णयाचे समाधान जरूर वाटत होते, पण ती मनापासून आनंदी नव्हती. गेर्टी पायसोबत बसलेल्या डायना बॅरीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. याचे दुःख मात्र जाणवत होते. डायना बहुतेक माझ्याकडे पाहून हसल्याचे मला जाणवले. शाळेतून आल्यावर ॲनी मारिलाला म्हणताना तिच्या आवाजात दुःख दाटून आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ॲनीला एक पाकिट मिळाले. त्यात एक चिठ्ठी आणि एक लाल टिश्यू पेपरपासून बनवलेला बुक मार्कर होता. चिठ्ठीत लिहिले होते, प्रिय ॲनी, माझ्या आईने शाळेत तुझ्याबरोबर बोलायला आणि खेळायला मनाई केली आहे. यात माझा काहीच दोष नाही. तरी तू माझ्यावर रागावू नको. मी तुझ्यावर पूर्वीसारखी प्रेम करते. शाळेतील गमती जमती सिक्रेट्स सांगण्यासाठी मला तुझी खूप आठवण येते. मी बुक मार्कवर बनवायला शिकले. माझी आठवण म्हणून तुला एक बुक मार्कर पाठवत आहे. तुझी खरी मैत्रीण डायना. ॲनीने ती चिठ्ठी वाचली. बुक मार्क कुरवाळला आणि लगेच उत्तर लिहायला सुरुवात केली. प्रिय डायना, मी नक्कीच तुझ्यावर कधीही रागावणार नाही. तुला तुझ्या आईने सांगितलेले ऐकायला हवे. आपण जरी शरीराने दूर असलो तरी आपण मनाने जोडल्या गेलो आहोत. मला आता इतर कोणाशी मैत्री करण्याची इच्छा उरली नाही. एकदा तुला जीवाभावाची मैत्रीण बनवल्यानंतर इतर कुणाला ते स्थान देणे शक्य नाही. तुला चिठ्ठीत स्पेलिंगच्या चुका सापडतील. सध्या मी तिकडे लक्ष द्यायचे ठरवले आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत असणारी तुझी मैत्रीण ॲनी अथवा कार्डेलिया शर्ली. ॲनीने पुन्हा शाळेत जाण्यास सुरुवात केल्यावर मारिलाच्या मनात ॲनी आणखी काही नवीन उपद्व्याप करून ठेवते की काय याची धास्ती होती. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. एकतर ॲनीने मिनी अँड्रूजकडून प्रेरणा घेऊन आदर्श विद्यार्थिनी व्हायचे मनात घेतले असावे, किंवा तिने मिस्टर फिलिप सरांच्या शिकवण्याची पद्धत चांगली आत्मसात केली असावी. तिने अभ्यासात स्वतःला झोकून दिले होते. कुठल्याही बाबतीत गिल्बर्ट ब्लीथच्या मागे राहायचे नाही हे मात्र तिने पक्के ठरवले होते. या स्पर्धेत गिल्बर्टला हरवण्याची जिद्द तिने बाळगली होती. गिल्बर्टच्या बाजूने ही स्पर्धा निकोप होती, पण ॲनीच्या बाबतीत तसे म्हणता येणे अवघड होते. गिल्बर्टकडून झालेला अपमान ती विसरली नव्हती. राग आणि प्रेम दोन्ही अत्युच्च पातळी गाठण्यासाठी ती कसोशीने प्रयत्नशील होती. अभ्यासात गिल्बर्टला हरवण्याची जिद्द ती उघडपणे मान्य करत नव्हती, कारण असे झाले असते तर ती त्यांची दखल घेत आहे ही गोष्ट उघड झाली असती. तिने पूर्णतः त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले. गिल्बर्ट हा स्पेलिंग टेस्टचा मुख्य होता, पण ॲनीने त्याला मागे टाकले. गिल्बर्टने सर्वच्या सर्व गणिते अचूक सोडवली. त्याचे अभिनंदन फळ्यावर नाव लिहून केले गेले. ॲनी संपूर्ण संध्याकाळी उशिरापर्यंत अपूर्ण अंकाच्या गणितांची झटापट करत राहिली आणि दुसऱ्या दिवशी वर्गात पहिली आली. एके दिवशी तर दोघांनाही सारखे गुण मिळवल्याने दोघांची नावे एकत्र लिहिली गेली. ॲनीला मात्र हे वात्रट मुलांनी नावाच्या जोड्या जुळवून भिंतीवर नाव लिहिल्याप्रमाणे वाईट वाटले. प्रत्येक महिन्याच्या शेवटी लेखी परीक्षा घेतली जात असे. तिच्या निकालाच्या दिवशी तर उत्कंठा शिगेला पोचत असे. पहिल्या महिन्यात गिल्बर्ट 3 गुणांनी पुढे आला. दुसऱ्या महिन्यात ॲनीने त्याला 5 गुणांनी मागे टाकले. परंतु गिल्बर्टने संपूर्ण शाळेसमोर तिचे मनापासून अभिनंदन केल्याने तिला आपला विजय थोडा अगोड वाटला. त्यांच्या खिलाडूपणाऐवजी
तिला त्याला पराजयाची बोध जाणवली असती तर जास्त आनंद झाला असता. फिलिप सर कदाचित तितकेसे चांगले नसतील, पण ॲनीप्रमाणे शिकण्याबाबत दृढनिश्चय करणारा विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या शिक्षकाच्या हाताखाली प्रगती करण्याशिवाय राहत नाही. टर्मच्या शेवटी दोघांनाही 5व्या इयत्तेत पदोन्नती दिली गेली. अभ्यासाचे विषय बदलले. लॅटिन, भूमिती, फ्रेंच आणि बीजगणित नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट झाले. भूमितीसाठी ॲनीला जादा परिश्रम घ्यावे लागत होते. भूमितीला कंटाळून ॲनी मारिलाला म्हणाली, हा विषय माझ्या पचनी पडणे असे वाटत नाही. या सर्व नियमांवर आधारित गोष्टी आहेत, त्या कल्पनेचा काहीच उपयोग होत नाही. फिलिप सर मला भूमितीतील धड्डम भोपळा असे म्हणतात, पण काही गिल विद्यार्थी भूमितीमध्ये खूप हुशार आहेत. मला मेल्याहून मेल्यासारखे वाटते. डायनाला सुद्धा माझ्यापेक्षा चांगली भूमिती जमते. तिला माझ्यापेक्षा जास्त चांगले गुण मिळाले तरी मला वाईट वाटणार नाही, कारण जरी आम्ही बोलत नसलो तरी आम्ही एकमेकींवर प्रेम करतो. तिच्याबद्दल विचार करून मला कधीकधी खूप वाईट वाटते. पण खरोखर मारीला अशा मनोरंजक जगात कोणी फार काळ दुःखी राहू शकत नाही, नाही का?